नमस्कार, मी अमोल पुरकर, वेलकम सीड प्रतिनिधी. आपण आलो वेलकम सीडच्या पपयाच्या प्लॉटवर. भाऊंनी लागवड केली. भाऊंकडनं जाणून घेऊया कशी राहिली व्हरायटी. भाऊ नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव स्वप्नील सुनील महाजन, गाव दोंडाईच्या, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. बरं भाऊ, ही पपई लागवड केली, कोणती व्हरायटी लागवड केली तुम्ही? आपण वेलकम 46 वेलकमची 46 व्हरायटी लागवड केली. बरं, कधी लागवड केली? आपली लागवड 1 एप्रिलची आहे, गुढीपाडव्याची. गुढीपाडव्याच्या दिवशी 1 एप्रिलला लागवड केली. किती क्षेत्र लागवड आहे? हे 5 एकर. 5 एकर. किती प्लांटेशन झालंय? 5,500 झालं. बर, तुम्ही पहिल्या वर्षी पपई लावली. हो. तुमच्या आजूबाजूला भरपूर पपई लागवड होते, पण तुम्ही पहिल्या वर्षी केली. बरं, तुम्हाला काय वाटलं या व्हरायटीत विशेषतः की तुम्ही लागवड केली? पहिलेच वर्ष आहे तुमचं, पण तुम्ही आजूबाजूला तर प्लॉट बघितले असतील तुमचे. लागवड करण्या पहिले खूपच अभ्यास केला, सर्वे केला, बरेच प्लॉट व्हिजिट केलेत आपण. बरोबर. आणि एक इनिशिएटिव्ह म्हणून एक शेतकऱ्यांचा ग्रुप पण तयार केला होता आपण. बरं. आणि ज्या दिवसापासून लागवड झाली त्या दिवसापासून आपण प्रत्येक दिवस त्या ग्रुपवर आपण प्रत्येकाच्या एकमेकांच्या समस्या टाकत आलेलो आहे. बरोबर. आणि काही शेतकरी कसं यांचा अनुभव आहे वर्षाचा, ते लोक पण मार्गदर्शन करत असतात. तर त्यांच्या प्लॉट मध्ये आपल्या प्लॉट मध्ये आज अशी परिस्थिती आहे की सुरुवातीला ते मार्गदर्शन करत होते. बरोबर. पण आज त्यांना एवढी क्युरिओसिटी झाली की त्यांना आपल्याकडनं की तुम्ही काय केलं विचारण्यासाठी उत्सुकता आहे त्यांच्या. कारण आपल्या प्लॉटच्या माझी 1 एप्रिलची लागवड आहे, पण मार्चच्या प्लॉटला पण लाग पाहिजे ना तेवढा लाग नाही. हो, बरोबर बरोबर. आणि परिसरातील प्लॉट पैकी आपला प्लॉट बऱ्याच स्थितीमध्ये चांगला आहे. तुम्ही असं बोलले होते की आजूबाजू शेतकरी किंवा बाहेरून लोक बघायला येत आहेत पपई लावणारे, दररोज व्हिजिट होतात. काय प्रतिक्रिया त्या शेतकऱ्यांची? बघितल्यानंतर त्यांना थोडं सरप्राईज होतं की 1 महिना आपल्या नंतरची लागवड आहे. बरोबर. डेव्हलपमेंट छान वाटते त्यांना. बरोबर. पण थोडं म्हणजे सध्या ते जे लागवड करतात तिकडून इकडे कन्वर्ट व्हायचा प्रयत्न करतात. तर ते या व्हरायटी बद्दल इम्प्रेसिव्ह आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्या बरोबर पपईचा प्लॉट बघण्यासाठी काही शेतकरी लोक बंधू धुळ्यावरनं काही दोंडायचे आले आहेत. त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊ प्लॉट बद्दल. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? प्रकाश सीताराम पाटील. बरं, आपलं गाव? कर्ले, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. बरं, तुम्ही पण दरवर्षी पपई लावतात? बरं, ठीक आहे. तुम्हाला काय वाटलं या प्लॉट मध्ये येऊन? व्हरायटी बद्दल काय वाटतं? काय विशेषता वाटते तुम्हाला या व्हरायटी बद्दल? मला असं वाटतं जी 786 तिच्यापेक्षा हिला खालून म्हणजे फलधारणा चांगली झालेली. बरोबर. आणि फळ पण एकदम चकाकी आणि चांगलं वाटतंय. आणि जे काही रोग वगैरे येतात त्याच्यापासून पण प्लॉट थोडा व्यवस्थित वाटतोय. म्हणजे अजून व्हायरस नाही वाटत. आजूबाजूचे प्लॉट बघून आणि या प्लॉट मध्ये थोडा फरक खूपच मोठा वाटतोय. चालेल, धन्यवाद. स्वप्नील भाऊ, तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी. चालेल, थँक्यू.